ओम श्री सद्गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो, ज्ञानसेवा प्रतिष्ठान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गंगा दशहरा निमित्त सुरू केलेल्या द रिव्हर्स ऑफ इंडिया या सिरीजमध्ये आज आपण ताप्ती नदीबद्दल माहिती ऐकणार आहोत. ताप्ती नदीचा उगम मध्य प्रदेशातील मुलताई येथे होतो आणि ती खंभातच्या आखातात अरबी समुद्रात जाऊन मिळते. नर्मदा नदीच्या दक्षिणेला वसलेली ही नदी पश्चिमेकडे वाहते. तिची एकूण लांबी सुमारे 724 किलोमीटर आहे. ताप्ती ही नर्मदेनंतरची दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी मानली जाते. ती महाराष्ट्रात, गुजरात आणि मध्य प्रदेशात या 3 राज्यातून वाहते. ताप्तीला एकूण 14 महत्वाच्या उपनद्या मिळतात, ज्या सातपुडा, गोविलगड, अजंता आणि पश्चिम घाटामधून उगम पावतात. या नदीचं नाव सूर्यदेव आणि छायाची कन्या देवी ताप्ती हिच्या नावावरून पडलं आहे. ताप्ती नदीच्या काठावर प्रकाश हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. प्रमुख मंदिरे म्हणजे काशी विश्वेश्वर आणि केदारेश्वर मंदिर. प्रकाश हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. ह्याच पुण्यभूमीत ताप्तीच्या तीरी योगी चांगदेवांचा आश्रम होता. पण हजारो वर्षांचं तप करूनही त्यांच्या गुरु ठरल्या त्या संत मुक्ताबाई, ज्या सुमारे 13 वर्षांच्या होत्या. ताप्तीच्या तीरीच मुक्ताबाईंची तेजो समाधी घडली. म्हणूनच आजही लोक म्हणतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. सर्वांच्या डोळ्यात देखत मुक्ताबाईंनी तेजात विलीन होत स्वतःचं जीवन ईश्वराला अर्पण केलं. ओम नमः.